मन आणि आत्मा यांचा योग जुळवत आपल्या समोर योगासने सादर करण्यासाठी येत आहेत शैलेंद्रचे विद्यार्थी सोबत अंबिका योग कुटीर। नमस्कार। श्री अंबिका योग कुटीर निकम गुरुजी संस्थापित या संस्थेतर्फे दरवर्षी विनामूल्य विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेतले जातात। मराठी माध्यम 5वी ते 7वी त्यांची काही आपण प्रात्यक्षिकं आता पाहणार आहोत। बद्ध पद्मासन पोझिशन घ्या। बद्ध पद्मासन, कल्याणासन, शीर्षासन, आपापली पोझिशन घ्या विद्यार्थ्यांनी। मध्ये मुख्य पाहुण्यांसमोर जी बसली आहे ती हनुमानासन आहे, सुप्त भुजंगासन आहे, दोन्ही बाजूला तिच्या शीर्षासन करतोय। ध्वनिक्षेपणाची व्यवस्था जिथे आहे तिथे शीर्षासन करतोय। त्या बाजूला मेट्रोच्या बाजूला कल्याणासन आहे। फार सुंदर। आसन सोडा, आसन सोडा। दुसरा ग्रुप चक्रासन, कपोतासन, आकर्ण धनुरासन आणि हंसासन। जरा पसरून उभे राहा। मैदान मोठं आहे, सर्व प्रेक्षकांना दिसलं पाहिजे। अंतर ठेवा भरपूर। ह्या पोझिशन मुख्य पाहुण्यांसमोर आकर्ण धनुरासन, हंसासन, माझ्या बाजूला चक्रासन आणि पलीकडे कपोतासन। कपोतासन फार सुंदर। सहज करतायत ती मुलं, पण आपण करायला गेलो तर फार कठीण आहे ते, त्यामुळे त्यांचं कौतुक झालंच पाहिजे। सोडा आसन। तिसरा ग्रुप अर्धमच्छिंद्रासन, सुप्त उष्ट्रासन, गोमुखासन, नटराजासन। मुख्य सभा मंडपासमोर गोमुखासन आणि नटराजासन। माझ्या बाजूला आहे ते सुप्त उष्ट्रासन आणि पलीकडे अर्धमच्छिंद्रासन। फार सुंदर। पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडात त्यांचं अभिनंदन करूया। आसन सोडा। चौथा ग्रुप पद्म मयूरासन, गर्भासन, भूनमनासन आणि बकासन। मुख्य सभा मंडपासमोर अंतर ठेवा, अंतर ठेवा, जाऊ द्या अंतर भरपूर। पद्म मयूरासन डावीकडे माझ्या बाजूला, भूनमनासन मुख्य अतिथींच्या समोर, बकासन मधली मुलगी आणि गर्भासन मेट्रो लाईनच्या दिशेला हायवेच्या बाजूला। फार छान, फार छान। धन्यवाद, धन्यवाद। सोडा आसन, सावकाश सावकाश सोडा। पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करा बाळांनो। नेक्स्ट ग्रुप एकपाद शिरासन, धनुरासन, सर्वांगासन आणि तोलासन। एकपाद शिरासन मागे बसली आहेत 3 मुलं, ती एकपाद शिरासन। समोर जे बसले आहेत ते सर्वांगासन करता आहेत। तोलासन, तोलासन या बाजूला माझ्या बाजूला तोलासन करता आहेत आणि धनुरासन पलीकडे। फार छान, फार छान। सोडा आसन, सावकाश सावकाश सोडायचं, सावकाश सोडा। सूर्य नमस्कार, सर्वांग सुंदर व्यायाम सूर्य नमस्कार। रोज प्रत्येकाने प्रयत्न करा। किमान 12 सूर्य नमस्कार झाले तर बाकी कोणत्याही आसनांची गरज नाही। आपलं शरीर तंदुरुस्त राहू शकतं, कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही।
घ्या पोझिशन. नमस्कार स्थिती. एक ऊर्ध्व हस्त नमस्कार. 2 जानु शिरासन. 3 एकपाद प्रसरण. 4 द्विपाद प्रसरण. अष्टांग नमस्कार. भुजंगासन, भूधरासन तथा पर्वतासन. एक पाद आकर्षण, द्विपाद आकर्षण तथा जानुशिरासन. नमस्कार पूर्ण. आता उजव्या पायाने ऊर्ध्व हस्त नमस्कार. जानुशिरासन. एक पाद प्रसरण उजवा पाय. द्विपाद प्रसरण. अष्टांग नमस्कार. भुजंगासन, भूधरासन तथा पर्वतासन. एक पाद आकर्षण उजवा पाय पुढे. द्विपाद आकर्षण तथा जानुशिरासन. नमस्कार पूर्ण. धन्यवाद. 7वा ग्रुप पिरॅमिड रचना केलेली आहे आम्ही. त्यामध्ये ताडासन आहे, वृक्षासन आहे आणि पिरॅमिड आहे. पुढच्या मुली पिरॅमिड अवस्थेमध्ये बसतील. द्रोणासनामध्ये 2 मुली पुढे बसल्या आहेत मुख्य व्यासपीठासमोर. घ्या पोझिशन आपापली. वृक्षासन सर्वात मागे 2 मुली वृक्षासन. एक ताडासनमध्ये आहे. पिरॅमिड च्या मागे 2 मुली ज्या अर्धचक्रासनामध्ये आहेत. फार छान रचना. उत्तम. सावकाश आसन सोडा. ही सर्व आसनं या मुलांनी इतक्या सहजरिती केली की आपल्याला कळलंच नाही त्यांनी काही केलं. पण त्यामागे बरेच कष्ट, वर्षभराची त्यांची मेहनत आहे. त्याकरता पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. धन्यवाद. जय हिंद.